नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवर गांधी विचार या विषयावर जवळजवळ 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 68वं व्याख्यान आहे. गांधींनी जी विविध पुस्तिका लिहिलेल्या आहेत, स्वतः काही पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकातील काही विचार, त्याचं चिंतन आपण करतो आहोत. गांधींनी हिंद स्वराज्य नावाची एक पुस्तिका सन 1908 मध्ये इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला प्रवास करताना जहाजात बसून ही पुस्तिका लिहिलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये, हिंद स्वराज्य या पुस्तिकेमध्ये, की जी पुस्तिका गांधींनी 1908 मध्ये लिहिलेली आहे, त्या पुस्तिकेतील गांधींचे यंत्रविषयक विचार, पैशासंदर्भात विचार, रेल्वे, ट्रामगाडी, विजेचे दिवे या संदर्भात गांधींनी काही विचार मांडलेत. त्या विचारांची माहिती आपण घेतो आहोत. सन 1908 मध्ये गांधींनी हे विचार मांडलेले आहेत आणि त्या काळची परिस्थिती लक्षात घेऊन, त्या काळचा विचार करून यंत्रांचा हिंदुस्थानवरती काय परिणाम झाला त्याचं चिंतन गांधींनी या पुस्तकात केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की यंत्रांच्या वापरामुळं हिंदुस्थानचं मोठं नुकसान झालेलं आहे. यंत्रांचा तडाखा हिंदुस्थानला बसला आणि त्यामुळं हिंदुस्थान जमीनदोस्त झाला. 1908चं महात्मा गांधींचं हे निरीक्षण आहे. कारण ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती, खेडी स्वयंपूर्ण होती, खेड्यातच उत्पादन घेतलं जात होतं. पण ब्रिटिशांच्या आगमनानंतर, यंत्रांच्या वापरानंतर आणि हिंदुस्थानात ब्रिटनहून जो पक्का माल येत होता, यंत्रावर तयार होणारा जो माल येत होता, त्यामुळं हिंदुस्थानची अर्थव्यवस्था नष्ट झाली. अशा प्रकारचं चिंतन गांधींनी या लेखात केलेलं आहे. गांधी असं म्हणतात, आपण म्हणजे त्यावेळचे लोक मँचेस्टरचं, इंग्लंडचं कापड वापरतो म्हणून आपलं नुकसान झालं. हिंदुस्थानातून कारागिरी जवळजवळ नाहीशी झाली. अशा प्रकारचं निरीक्षण गांधींनी या लेखात नोंदवलेलं आहे. गावोगावचे कारागीर, सुतार असतील, लोहार असतील, कुंभार असतील, हे कारागीर छोट्या छोट्या वस्तू गावातच तयार करत असत, गावातच विकत असत. पण हिंदुस्थानामध्ये यंत्रांचा वापर वाढला आणि इंग्लंडहून तयार होणारा जो पक्का माल आहे, तो पक्का माल हिंदुस्थानात आला आणि त्यामुळं हिंदुस्थानातली कारागिरी नष्ट झाली. अशा प्रकारचं निरीक्षण गांधी या लेखात नोंदवतात. ते असं म्हणतात की यामध्ये आपलाच दोष आहे. म्हणजे हिंदुस्थानातील कारागिरी जी नष्ट झाली किंवा हिंदुस्थानात यंत्रांचा वापर वाढल्यामुळं जी कारागिरी नष्ट झाली किंवा इंग्लंडहून भारतामध्ये यंत्रावर तयार होणारा जो पक्का माल हिंदुस्थानात आला, त्यामुळे हिंदुस्थानचं जे नुकसान झालं, हिंदुस्थानातील कारागीर जे बेरोजगार झाले, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली, याला आपणच कारणीभूत आहोत, आपणच दोषी आहोत असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, आपणच इंग्लंडचं, मँचेस्टरचं कापड वापरलं, त्यांचे कपडे आपण वापरले, त्यांचे कपडे आपण विकत घेतले आणि म्हणून आपणावरती ही पाळी आली. आपण मँचेस्टरचे कपडे वापरले म्हणूनच मँचेस्टरनं, इंग्लंडनं
हे कापड तयार केलं. आपण मँचेस्टरचं यंत्रावरचं कापड वापरलंच नसतं तर मँचेस्टरनं इंग्लंडनं तयार कपडे हिंदुस्थानला पाठवलेच नसते असं गांधी म्हणतात. म्हणजे हिंदुस्थानातील कारागिरी जी नष्ट झाली त्याला आपणच कारणीभूत आहोत. मँचेस्टरमध्ये इंग्लंडमध्ये तयार होणारे कपडे हिंदुस्थानात ब्रिटिशांनी आणले, आपण ते खरेदी केले, आपण त्यांचं कापड वापरलं, त्यांच्या यंत्रावर तयार झाणाऱ्या वस्तू आपण वापरल्या आणि म्हणून आपल्या देशातील कारागीर बेरोजगार झाले आणि कारागिरी नष्ट झाली असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की यंत्रांच्या वापरानं युरोप उजाड होत आहे. गांधींचा अभ्यास खूप मोठा होता. गांधी जगभर फिरत होते. त्यांचा अभ्यास प्रचंड होता आणि त्यांनी असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की यंत्रांच्या वापरानं युरोप उजाड होत चाललेला आहे आणि त्याचं वारं आता हिंदुस्थानात सुद्धा वाहत आहे. हिंदुस्थान सुद्धा यंत्रांच्या वापरानं उजाड होत आहे अशा प्रकारचं निरीक्षण गांधींनी या लेखामध्ये नोंदवलेलं आहे. गांधी असं म्हणतात की यंत्र ही आधुनिक सुधारणेची मुख्य निशाणी आहे, ते अधपतन आहे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की जे लोक असं म्हणतात की यंत्र ही आधुनिक सुधारणेची मुख्य निशाणी आहे, सुधारणेसाठी प्रगतीसाठी यंत्रांचा वापर केला पाहिजे, ते महत्वाचं आहे. मुंबईत गिरणी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची विदारक परिस्थिती निरीक्षण करून गांधींनी या लेखात नोंदवलेली आहे. गांधी असं म्हणतात की गिरणीत काम करणारे मजूर, की ज्या गिरणीमध्ये मजूर यंत्रांच्या सहाय्यानं उत्पादन करतात, ते मजूर गुलाम बनलेले आहेत आणि स्त्री कामगारांची दशा तर फारच वाईट झालेली आहे. गांधी असं म्हणतात की मुंबईत किंवा चेन्नईमध्ये, कलकत्त्यामध्ये गिरण्यांची संख्या वाढत आहे, पण या गिरणीत यंत्रांच्या सहाय्यानं काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती चांगली नाही. कामगार गुलाम बनलेले आहेत. स्त्रियांची तर अवस्था अतिशय वाईट आहे. ते असं म्हणतात की मुंबईत गिरण्या नव्हत्या त्यावेळी स्त्रिया काही उपाशी मरत नव्हत्या. म्हणजे गिरण्याच पाहिजेत, यंत्रावरच उत्पादन केलं पाहिजे असं काही नाही. मुंबईत गिरण्या नव्हत्या, हिंदुस्थानात यंत्रांचा वापर होत नव्हता, त्यावेळी आपले लोक उपाशी मरत नव्हते असं गांधी म्हणतात. म्हणजे ज्यांनी यंत्रांचं समर्थन केलेलं आहे, यंत्र वापराचं समर्थन केलेलं आहे, गिरणीमध्ये उत्पादन करणाऱ्या उत्पादनाचं जे समर्थन करत होते, त्यांना गांधी असं सांगतात की हिंदुस्थानात गिरण्या नव्हत्या, यंत्रांचा वापर नव्हता आणि इंग्लंडहून मँचेस्टरहून तयार कापड, तयार वस्तू हिंदुस्थानात येत नव्हत्या, त्यावेळी आपले लोक जगतच होते, ते काही मरत नव्हते, उपाशी राहत नव्हते अशा प्रकारचं निरीक्षण गांधी नोंदवतात. ते असं म्हणतात यंत्रांचा वापर हिंदुस्थानात असाच वाढला तर हिंदुस्थानची परिस्थिती फारच वाईट होईल. हिंदुस्थानात गिरण्या काढण्यापेक्षा, हिंदुस्थानात यंत्रांचा वापर करण्यापेक्षा मँचेस्टरला पैसे पाठवून तिथलं कापड वापरलेलं बरं असं उद्वेगानं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात जर हिंदुस्थानचा मँचेस्टर केला, मँचेस्टर म्हणजे ज्या इंग्लंडच्या शहरामध्ये यंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जात होतं, तशा प्रकारे जर हिंदुस्थानचा मँचेस्टर केला, म्हणजे हिंदुस्थानात ठिकठिकाणी कारखाने स्थापन केले, यंत्रांचा वापर वाढवला, म्हणजे आपला पैसा आपल्या देशात हिंदुस्थानातच राहील. हा फायदा जरी असला तरी सुद्धा हा पैसा आपलं रक्त शोषेल, कारण तो आपली नीती नाहीशी करील असं गांधी म्हणतात. गांधींनी हिंदुस्थानात इंग्रजी राज्य का टिकून राहिलेलं आहे यावर सुद्धा
या लेखामध्ये हिंद स्वराज्य या पुस्तकातील लेखामध्ये भाष्य केलेला. ते असं म्हणतात की हिंदुस्थानामध्ये जे इंग्रजांचं राज्य टिकून आहे त्याला या देशातले हिंदुस्थानातले श्रीमंत लोकच कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच हिंदुस्थानात इंग्रज टिकून आहेत, इंग्रजांची सत्ता टिकून आहे. इंग्रजी राज्य राहण्यातच श्रीमंतांचा स्वार्थ आहे, अशा प्रकारचं निरीक्षण गांधींनी या लेखात नोंदवलेलं आहे. पैशाबद्दल गांधी असं म्हणतात की पैसा माणसाला दीन बनवतो. गांधी असं म्हणतात पैसा आणि विषय वासना दोन्ही विषमय आहेत. पैसा आणि विषय वासना मनुष्याच्या दृष्टीनं किती विषारी आहेत हे सांगताना गांधी म्हणतात पैशाचा आणि वासनेचा दंश हा सापाच्या दंशापेक्षा भयंकर आहे. ते म्हणतात साप चावतो मनुष्याला तेव्हा मनुष्याचं फक्त शरीरच नष्ट होतं, पण पैसा आणि वासनेच्या दंशानं मनुष्याचा देह नष्ट होतो, जीव नष्ट होतो आणि मन या सगळ्यांचा नाश होतो असं गांधी म्हणतात. म्हणून देशात गिरण्या स्थापन झाल्या याचा आनंद मानण्याचं काहीही कारण नाही असं गांधी म्हणतात. गांधींचं असं निरीक्षण होतं त्या काळामध्ये की यंत्रांचा वापर हिंदुस्थानात वाढला, गिरण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी जर सुरू झाला तर त्यामुळे पैसा वाढतो आणि पैशाचे अनेक दुष्परिणाम होतात असं गांधींचं त्या काळचं निरीक्षण होतं. सन 1900 नंतर भारतात गिरण्या स्थापन होत होत्या. मुंबई, कलकत्ता इत्यादी सारख्या मोठ्या शहरात गिरण्या स्थापन होत होत्या आणि गिरण्यामध्ये यंत्रांचा वापर करून उत्पादन केलं जात होतं. पण त्या गिरण्यांचे, यंत्र वापराचे मानवी जीवनावर होत असलेले दुष्परिणाम गांधींच्या लक्षात आलेले होते आणि त्यांना हे दुष्परिणाम जाणवत होते. म्हणून गांधी त्या काळामध्ये यंत्रांच्या वापराला विरोध करत होते. पुढे 25-30 वर्षानंतर गांधींनी या संदर्भात आपले विचार थोडे बदलले असल्याचं लक्षात येतं. आवश्यक त्या ठिकाणी यंत्रांचा वापर करावा असं काही ठिकाणी गांधींनी म्हटलेलं आहे. गिरण्यांचं किंवा यंत्रांचं जर अशाच प्रकारे जर आपण उपयोग करत राहिलो तर त्याचे दुष्परिणाम आहेत आणि मग लोक त्यांना विचारत की गिरण्यांचे, यंत्रांचे दुष्परिणाम आहेत, एवढे भयंकर दुष्परिणाम आपण सांगता, तर मग गिरण्या बंद करून टाकाव्यात का असा प्रश्न गांधींना विचारल्यानंतर गांधी सांगतात की चालू असलेल्या गिरण्या बंद करणं कठीण आहे, म्हणजे गिरण्या बंद केल्याच पाहिजे, पण गिरण्यांचे मालक गिरण्या बंद करणार नाहीत. ज्या गिरण्या चालू आहेत त्या बंद करणं फार कठीण आहे आणि म्हणून अशा ज्या गिरण्या आहेत, गिरण्या उभारण्याचं जे कार्य आहे त्या कार्याचा आरंभच करू नये असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात गिरणीच्या मालकांचा आपण द्वेष करू नये. जे गिरणीमध्ये जे यंत्र बसवले जातात त्या यंत्राचे जरी दुष्परिणाम असले तरी सुद्धा गिरणी मालकांचा द्वेष करू नये, त्यांच्याकडं तिरस्काराच्या नजरेनं पाहणं योग्य नाही, त्यांची आपण कीव केली पाहिजे. गिरणी मालक गिरण्या बंद करणार नाहीत, मात्र त्यांनी इथून पुढं जास्त गिरण्या स्थापन करू नयेत अशी विनंती आपण करू शकतो. म्हणजे यंत्र वापराचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर यंत्रांचा वापर किंवा गिरण्यांची स्थापना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर गांधी असं सांगतात की चालू गिरण्या तर काही बंद करता येणार नाहीत, गिरण्यांचे मालक ते बंद करणार नाहीत, पण यापेक्षा अधिक गिरण्या गिरणी मालकांनी स्थापन करू नयेत अशा प्रकारची विनंती मात्र आपण त्यांना करू शकतो. गिरणी मालकांनी गिरण्या स्थापन न करता काय करावं, त्यांनी कसं जगावं या संदर्भात गांधी असं सांगतात की गिरणी मालकांनी
हिंदुस्थानातील लोकांना चरखे द्यावेत, घरोघरी चरखे वाटावेत, जुने पवित्र चांगले प्रौढ चरखे लोकांना वाटावेत आणि त्या चरख्यावर लोकांनी जे कापड तयार केलेलं आहे ते कापड गिरणी मालकांनी विकत घ्यावं आणि ग्राहकांना विकावं, अशा प्रकारचा सल्ला, अशा प्रकारचा उपाय गांधी सुचवतात. म्हणजे गिरणी मालक तर गिरण्या बंद करणार नाहीत, पण त्यांनी माणुसकी दाखवावी असं गांधींना वाटतं. त्यांनी आणखी नवीन गिरण्या स्थापन न करता हिंदुस्थानातल्या लोकांना चरखे वाटावे, घरोघरी चरखे वाटावे. त्या चरख्यावरती हे लोक कापड तयार करतील, ते कापड गिरणी मालकांनी विकत घ्यावं आणि आपल्या ग्राहकांना विकावं, पण गिरणीत उत्पादन करू नये, यंत्रावर उत्पादन करू नये असं गांधी सुचवतात. गिरणी मालकांनी गिरण्या स्थापन न करता, यंत्रावर कापड उत्पादन न करता लोकांना चरखे द्यावेत आणि त्यामुळे लोकांना रोजीरोटी मिळेल असं गांधींना वाटतं. म्हणजे जे कारागीर बेरोजगार झालेले होते गांधींच्या काळामध्ये, 1908चं गांधींचं निरीक्षण आहे. हिंदुस्थानात मुंबईसारख्या, कलकत्त्यासारख्या शहरामध्ये ज्या गिरण्या होत्या त्या गिरण्यामध्ये त्या यंत्रावरती जे उत्पादन तयार होत होतं आणि मँचेस्टरहून, इंग्लंडहून हिंदुस्थानात जे उत्पादन येत होतं, त्यामुळं हिंदुस्थानातील कारागीर बेरोजगार झालेले होते, उपाशी मरत होते. आणि म्हणून गांधींनी हा उपाय सुचवला की गिरणी मालकांनी त्यांना चरखे द्यावे, त्यांचं कापड विकत घ्यावं, म्हणजे कारागीर सुद्धा जगतील. कारागिरांची कारागिरी, जे कौशल्य आहे, जे स्किल आहे, ते स्किल सुद्धा जतन होईल, असा मोठा विचार गांधींनी त्या काळात केलेला होता. पुढे गांधी असं म्हणतात की गिरणी मालकांनी जर असं केलं नाही, म्हणजे लोकांना चरखे वाटून त्या चरख्यावरचं उत्पादन विकत घेतलं नाही, तर काय करावं या संदर्भात गांधी असं म्हणतात की आपण लोकांनी, गिरणी मालकांनी यंत्रावर, गिरणीत तयार केलेली वस्तूच वापरायची नाही असं ठरवलं पाहिजे. ते गांधी असं म्हणतात की गिरणी मालकांनी लोकांना चरखे द्यावे, पण ते गिरण्याच वाढवत बसले, यंत्रांचा वापर वाढवत बसले, तर आपण लोकांनी मात्र त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकला पाहिजे, त्यांची उत्पादनं खरेदी करू नयेत असं गांधी म्हणतात. इंग्रजी राजवटीमध्ये यंत्रावर केवळ कापडच बनवलं जात होतं असं नाही, तर इतरही काही वस्तू यंत्रावरती बनवल्या जात होत्या. त्या संदर्भात गांधी म्हणतात की यंत्रावर ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या वस्तू वापरण्याची गरजच नाही, कारण या वस्तू हिंदुस्थानात बनवल्या जात नव्हत्या, तेव्हा हिंदुस्थानचं काहीच नुकसान झालं नव्हतं. तसं आजही आपण करू शकतो. म्हणजे आज, म्हणजे 1908 साली यंत्रांचा वापर वाढलेला होता हिंदुस्थानात आणि इंग्लंडहून मोठ्या प्रमाणात यंत्रावर तयार झालेली उत्पादनं हिंदुस्थानात येत होती. ही उत्पादनं लोक खरेदी करत होते आणि त्यामुळे इंग्रजी राज्य बळकट होत होतं, कारागिरी नष्ट होत होती, कारागिरांचं कौशल्य नष्ट होत होतं. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की आपण जर या वस्तू वापरल्या नाहीत तर आपलं काहीच नुकसान होणार नाही, कारण या वस्तू हिंदुस्थानात तयार होत नव्हत्या तेव्हा सुद्धा हिंदुस्थान टिकून होता असं गांधी म्हणतात. आपण आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. आपल्या शेतातील कापूस आपण वापरू, त्याची वात तयार करून दिवे लावू, त्यामुळे डोळ्यांचं रक्षण होईल, पैसा वाचेल आणि आपण स्वदेशी राहू, स्वदेशी होऊ आणि स्वराज्याचं अग्निहोत्र जागतं ठेवू. गांधींनी स्वदेशी, स्वराज्य, स्वातंत्र्य या संदर्भात गांधींनी अतिशय मौलिक विचार मांडलेले. म्हणजे आपण आपल्या देशात आपल्या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू जर आपण वापरल्या तर आपला पैसा हिंदुस्थानात जाईल, तो इंग्लंडला जाणार नाही किंवा गिरणी मालकांना तो पैसा मिळणार नाही. आणि त्यामुळे आपण स्वदेशी होऊ आणि स्वदेशी राहू आणि स्वराज्याचं जे अग्निहोत्र आहे
ते अग्निहोत्र आपण जागतं ठेवू. गांधी असं म्हणतात की सर्वच लोक यंत्रावर तयार झालेल्या सर्वच वस्तू वापरणं सोडून देणार नाहीत, पण आपण सतत थोड्या थोड्या वस्तू सोडत गेलो पाहिजे. यंत्रावर तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या हिंदुस्थानच्या बाजारपेठेत विकल्या जात होत्या, त्या वस्तू सर्वच लोक सर्वच वस्तू वापरणं सोडून देणार नाहीत, पण आपण हळूहळू या वस्तू सोडत गेलो पाहिजे. आपण जर असं करू लागलो, म्हणजे यंत्रावर तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणं हळूहळू बंद करू लागलो, म्हणजे आपलं बघून इतर लोक सुद्धा असं करतील असं गांधी म्हणतात. यंत्रावर तयार होणाऱ्या वस्तू वापरायच्या नाहीत हा विचार अगोदर स्थिर झाला पाहिजे असं गांधी म्हणतात. ब्रिटिश राजवटीत यंत्रावरती ज्या वस्तू उत्पादन केल्या जात होत्या आणि हिंदुस्थानात इंग्लंडहून ज्या वस्तू येत होत्या, त्यामुळं कारागिरी नष्ट झालेली होती आणि हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही डळमळीत झालेली होती. यावर उपाय म्हणून गांधींनी असं सांगितलेलं आहे की यंत्रावर त्या वस्तू तयार होतात, त्या वस्तूच आपण वापरायच्या नाहीत. अगोदर एक माणूस यंत्रावर तयार झालेल्या वस्तू वापरायचं बंद करील, मग 10 लोक तयार होतील, 100 लोक तयार होतील आणि अशी ही संख्या हळूहळू वाढत जाईल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, जे मोठे करतात ते लहान करतात. म्हणजे समाजामध्ये जे मोठे लोक आहेत, जे बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांनी हे केलं पाहिजे. त्यांचं बघून बाकीचे लोक सुद्धा अशा प्रकारे यंत्रावरती तयार होणाऱ्या वस्तू वापरणं सोडून देतील असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की दुसरा करेपर्यंत मी वाट पाहायची नाही. मी स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे की हिंदुस्थानात यंत्रावरती तयार होणाऱ्या वस्तू आणि इंग्लंडहून हिंदुस्थानात ज्या वस्तू येतात त्या वस्तूंचा वापर करायचा नाही, हे मी स्वतः ठरवलं पाहिजे. हे मी अगोदर ठरवलं पाहिजे. दुसरा ठरवेची वाट पाहायची नाही असं गांधी म्हणतात. आपल्याला पटलं की लगेच सुरू करायचं, म्हणजे यंत्रावर तयार झालेल्या वस्तू वापरणं बंद करायचं असं गांधी म्हणतात. जो असं करणार नाही त्याचं नुकसान होईल असं गांधी म्हणतात. यंत्रावर किंवा गिरणीत तयार होणाऱ्या वस्तूंचे दुष्परिणाम पटूनही या वस्तूंचा वापर करणं जो बंद करणार नाही तो दांभिक समजला जाईल असं गांधी म्हणतात. रेल्वे, ट्रामगाडी आणि विजेचे दिवे याबाबत सुद्धा गांधींनी या लेखामध्ये, हिंद स्वराज या पुस्तकातील यंत्र हा जो लेख आहे त्या लेखामध्ये गांधींनी काही विचार मांडलेले आहेत. गांधी असं म्हणतात की रेल्वेनं आपला नाश केलेला आहे. यंत्र हे एक सापाचं वारूळ आहे. त्यात एक नव्हे तर शेकडो साप असतात. जिथं यंत्र तिथं मोठी शहरं जन्म घेतात आणि जिथं मोठी शहरं तिथं ट्रामगाड्या आणि रेल्वे निर्माण होते आणि विजेचे दिवे तिथं येतात असं गांधी म्हणतात. गांधी सांगतात की इंग्लंडच्या खेड्यात सुद्धा विजेचे दिवे नाहीत किंवा ट्राम नाहीत. गांधींनी इंग्लंडच्या खेड्यांचं वर्णन केलेलं आहे. हिंदुस्थानपेक्षा इंग्लंडची खेडी चांगली आहेत. इंग्लंडमध्ये सुद्धा, इंग्लंडच्या खेड्यामध्ये सुद्धा विजेचे दिवे नाहीत, ट्राम नाही, रेल्वे नाही असं गांधी म्हणतात. आणि हिंदुस्थानात ज्या ठिकाणी रेल्वे, ट्राम गाड्या वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे असं गांधी म्हणतात. पैशाबद्दल बोलताना गांधी म्हणतात, युरोपातील एका शहरात जेव्हा पैशाचा तुटवडा पडला तेव्हा ट्रामचं, वकिलांचं आणि डॉक्टर लोकांचं उत्पन्न घटलं, पण लोकांचं आरोग्य मात्र सुधारलं. पैशाचा तुटवडा पडल्यामुळं, लोकांच्याकडे पैसे नसल्यामुळं लोकांनी ट्राममध्ये, रेल्वेत बसायचं बंद केलं. चालत जाऊ लागले, घोडागाडीतून लोक जाऊ लागले. वकिलाकडं
डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण कमी झालं, कारण लोकांच्याकडे पैसाच कमी होता. त्यामुळं लोकांचं आरोग्य मात्र सुधारलं असं गांधी म्हणतात. गांधी सांगतात की यंत्राचा एकही गुण माझ्या लक्षात येत नाही. यंत्र वाईट आहे हे पक्क मनात धरा, मग त्याचं हळूहळू आपण उच्चाटन करत जाऊ. एखाद्या वस्तूची आपल्याला सवय लागली म्हणजे ती वस्तू लगेच मिळाली पाहिजे असा काही निसर्ग नियम नाही. यंत्रांकडे आपण वरदान म्हणून न पाहता शाप म्हणूनच पाहिलं पाहिजे असं गांधी म्हणतात. अर्थात गांधींचे यंत्रविषयक हे जे विचार आहेत, हे विचार जवळजवळ 125 वर्षापूर्वीचे विचार आहेत. आणि हिंदुस्थानात ब्रिटिशांची राजवट होती त्यावेळचे हे विचार आहेत. आज यंत्रांचा वापर हिंदुस्थानात सगळ्या जगभर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कारखानदारी वाढते आहे, पण लोकशाही आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे ब्रिटिश राजवटीत जसे जाणवत होते तसे जाणवत नाहीत. ब्रिटिश राजवटीत हिंदुस्थानामध्ये यंत्रांचा वापर वाढला आणि त्यामुळे कारागिरी नष्ट झाली. त्याचबरोबर हिंदुस्थानात ब्रिटिश राजवटीत इंग्लंडहून जो पक्का माल येत होता, कापड येत होतं, यंत्रावर तयार होणाऱ्या विविध वस्तू हिंदुस्थानात विकल्या जात होत्या. त्यामुळं हिंदुस्थानातील कारागीर लोकांचं उत्पन्न घटलं, त्यांची बेकारी वाढली आणि त्यांची कारागिरी, त्यांचं जे कौशल्य आहे हे कौशल्य लयास जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही डळमळीत झाली. अशा प्रकारचं निरीक्षण गांधींनी ब्रिटिश राजवटीत त्यांना जे दिसून आलं ते निरीक्षण गांधींनी हिंद स्वराज्य या पुस्तिकेत यंत्र नावाचं जे शीर्षक आहे, लेख आहे, त्या लेखात नोंदवलेला आहे. त्या काळाचा विचार करता त्यांचे विचार हे ब्रिटिश राजवटीत योग्यच होते असं आपण म्हणतो. कारण हुतात्मा बाबू गेनूनं जे बलिदान केलं 1920 मध्ये, इंग्लंडहून जे तयार कपडे हिंदुस्थानात मुंबईत आलेले होते, त्या कपड्याच्या ट्रक पुढे तो आडवा पडला आणि आपलं बलिदान दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि अशा प्रकारे यंत्रविषयक किंवा कारखानदारी विषयक, विजेच्या दिव्याविषयक, रेल्वे गाडीविषयक गांधींनी ब्रिटिश राजवटीत जे विचार केलेले होते, जे विचार मांडलेले होते, ते विचार त्या काळात योग्यच होते असं आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.